भर पावसामध्ये भिजतच उद्धव ठाकरे यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सरकारच्या निषेधाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। काल उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर हल्लाबोल केला होता। ताई मला जागा द्या ना ताई। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केलेला होता। जवळपास 10 तास बदलापूर रेल्वे स्थानकावर लोक आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या होत्या आणि त्याचाच उल्लेख सुप्रिया सुळेंनी सुद्धा पुण्यामधल्या निषेध आंदोलनामध्ये केला। बदलापूरमध्ये आलेली लोक ही बाहेरची नव्हती, ती भारतीय माणसं होती। या दृष्टिकोनातून सरकारनं पाहिलं पाहिजे होतं प्रतिक्रिया देताना, असं सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि आता मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते उपस्थित आहेत या निषेध आंदोलनामध्ये। नराधमांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे अशा आशयाची घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली जाते। सुप्रिया सुळे हिंगणघाट जळीत हत्याकांड काय केलं सांगाल का जरा? सांगाल? अहो यांचे गृहमंत्री काय म्हणले? जळगावला सेक्स स्कॅन्डल झालं, ते म्हणले त्या बाईला गरम होत होतं म्हणून घागरा काढून ठेवला, अशी बेजबाबदार वक्तव्य करणारी ही लोक आहेत। पण आज आम्ही या ठिकाणी अत्यंत आज खरं तर भाऊक मनस्थिती आहे, बोलण्याची मनस्थिती नाही आहे। पण ज्यांच्या घरामधल्या 4 वर्षाच्या 2 चिमुरड्यांवरती जो प्रकार होतो त्याचं कशा पद्धतीने राजकारण केलं जातं हे फार दुर्दैवी आहे, अतिशय दुर्दैवी आहे। हे महाराष्ट्राला, देवेंद्रजी फडणवीसांना, एकनाथराव शिंदेंना बदनाम करायचं षडयंत्र आहे। पण लोकांना यांचे काळे मनसुबे माहिती आहेत। आज तर आम्ही फक्त आठवणीसाठी इथं आलोय। साहजिकच आहे चित्रा वाघ आणि त्यांच्या सगळ्या महिला पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फाशी द्या, फाशी द्या।